आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. मार्टी सुरू करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशिक्षणाच्या संधीवर गदा येत असल्याचा आरोप करत महामायनॉरिटी NGO फोरम सांगली जिल्ह्याच्या वतीने अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीचे कामकाज तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध शासन निर्णयानुसार मार्टी संस्थेची स्थापना करण्यात आली असली तरी अद्याप संस्थेची अधिकृत वेबसाईट, कार्यालयीन यंत्रणा, कर्मचारी नियुक्ती, निधी वितरण आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना या विलंबाचा सर्वाधिक फटका अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना बसत असून अनेक विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. मार्टीच्या माध्यमातून मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध आणि पारशी समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी विविध शैक्षणिक कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना राबवणे अपेक्षित आहे. मात्र संस्थेचे कामकाज सुरू होण्यास होत असलेल्या विलंबामुळे हजारो लाभार्थ्यांचे नुकसान होत असल्याची गंभीर बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. शासनाने तातडीने आवश्यक निर्णय घेऊन मार्टी संस्थेचे कामकाज सुरू करावे, अन्यथा राज्यभरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महामायनॉरिटी NGO फोरमच्या वतीने देण्यात आला. यावेळी महामायनॉरिटी NGO फोरमचे संस्थापक अध्यक्ष जाकीर शिकलगार, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. SA इनामदार, सामाजिक कार्यकर्ते झहीर मुजावर तसेच मिरज दर्गा खादिम जमातचे सामाजिक कार्यकर्ते जावेद मुतवल्ली उपस्थित होते. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.